नमस्कार. गोंधळ आई भैरी भवानीचा या भागातील दुसऱ्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. कोकणात लग्नानंतर गोंधळ घालणे ही एक परंपरा आहे, जी लग्न समारंभ निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल देवीचे आभार मानण्यासाठी केली जाते. हा विधी कुलदेवतेचा अर्थातच आमच्या भैरी भवानीचा जागर करण्यासाठी केला जातो. गोंधळात गोंधळी ढोल आणि संबळ वाजवून पारंपरिक गाणी गाऊन देवीची स्तुती करतात आणि घराला आशीर्वाद देण्यासाठी आणि शुभ कार्याचे प्रतीक म्हणून हा विधी पार पाडला जातो. त्या अशा या गोंधळाच्या मांडणीला आपण सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम आपण जे गोंधळी पाहत आहात ते संगमेश्वर तालुक्यातील अंतरवली गावातील श्री सुरेश तावडे आणि सहकारी हे आम्हाला हे सर्व विधी पार पाडण्यासाठी गोंधळी लाभलेले आहेत. त्यांच्याबरोबर साधारणतः एक 6 ते 7 महिने आधी संपर्क साधल्यानंतर त्यांना एक तारीख दिल्यानंतर आपण त्यांना या कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी लागते आणि किती गोंधळी असणार आहेत आणि किती गोंधळ असणार आहेत याची त्यांना पूर्वकल्पना द्यावी लागते, जेणेकरून त्यांच्याकडून आपल्याला पूर्व यादी मिळते. कारण की गोंधळाचं सामान हे फार मोठं असतं आणि ते जमवेपर्यंत आपल्याला फार दिवस लागतात. त्यामुळे त्यांच्याकडून यादी येणं फार महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपण खेडेगावात राहतात. आमचे तेरेगाव हे खेडेगाव आहे आणि तिथे सहजासहजी अशा काही गोष्टी उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून एक यादी आल्यानंतर मुंबईतून काही साहित्य घेऊन जावं लागतं. काही साहित्य देवरुख संगमेश्वर इथून जमा करावं लागलं. पण महत्त्वाचं जे सर्व साहित्य होतं ते ऊस होतं आणि त्यासाठी आम्हाला थेट कोल्हापूरहून तो मागवावा लागला. त्यामुळे गोंधळाचं साहित्य जर सर्व व्यवस्थित असेल तर विधिवत पूजा करताना ते साहित्य मांडताना ते सर्व वस्तू पूजेचं साहित्य जवळ असणं फार गरजेचं. या विधी साहित्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 63 जवळजवळ नारळ, 3.5 किलो मोठ्या सुपाऱ्या, 5 शेकडं पाने, तसेच अबीर, गुलाल, हळद, पिंजर, अगरबत्ती, धूप कापूर, रोटीचं सामान, बदाम खारीक, सुतगुंडी, गूळ, मांडासाठी मोठे सफेद पंचे, देवासाठी वस्त्र, ड्युटीसाठी कापड, तसेच फुले, फळे आणि महत्वाचं म्हणजे 30 किलो जवळजवळ हा तांदूळ मांडासाठी लागलेला आहे. या सर्व गोष्टी उपलब्ध झाल्यानंतर हा गोंधळाची पूजा विधी सुरू आहे. माझे काका श्री शशिकांत दळवी, सौ शीतल शशिकांत दळवी आणि श्री अशोक दळवी व सौ राजेश्री अशोक दळवी यांच्या शुभ हस्ते माझ्या आधीच्या पिढीची म्हणजे माझ्या वडिलांच्या पिढीचं हा गोंधळाचं पूजन सुरू आहे. एकूण 3 गोंधळ त्या पिढीसाठी या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत. त्यांची विधिवत पूजा होते आहे, त्यांना वस्त्र अर्पण केलं जाते आणि हे सर्व सुरू असताना गोंधळी आपल्याला समजावण्याकरता, सांगण्याकरता, पूजाविधी आपल्या हस्तून घडवण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित असतात. सोबत भावकी असते, त्यांचंही अनमोल मार्गदर्शन आपल्यासाठी लागलेलं आहे. या गोष्टी पूजा अर्चा या मनोभावे सुरू असतात. आपण देहभान तल्लीन होऊन या गोष्टी करत असतो. त्यानंतर माझ्या पिढीचा पूजन सुरू झालं. मी आणि माझी पत्नी आसमा आमच्या हस्ते 2 गोंधळांचं, एकूण 4 गोंधळ आहेत. त्यामुळे माझ्या पिढीचा 1 गोंधळ आणि माझा असं वैयक्तिक 2 गोंधळाचं पूजन सुरू आहे. देवाला गुळाचा नैवेद्य अर्पण होतोय. देवाला जल अर्पण होऊन ह्या पूजा विधीला सुरुवात झालेली आहे आणि सर्व अतिशय देहभान अर्पून तल्लीन होऊन ह्या पूजा विधी होत असतात. आणि हा अनुभव, हे पूजन खूप संस्मरणीय होतं आणि त्या सर्व गोष्टी आमच्यासाठी लाभदायक होत्या. हे देवाचरणी नमन करताना, पाया पडताना आम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी जाणवत होतं. माझा लहान भाऊ शार्दूल आणि त्याची पत्नी सौ शार्वी शार्दूल दळवी यांच्या हस्ते देखील या गोंधळाच्या पूजनाचं पवित्र कार्य पार पडत आहे. हे सर्व घडत असताना, या सगळ्या गोष्टी घडत असताना, ही सर्व तयारी आपण करत असताना
हा गोंधळ कसा होतोय, केव्हा होतोय आणि सर्व सहकार्य कसं लागतं याचे नेहमीच प्रश्नचिन्ह आपल्या मनामध्ये असतात. पण आपण निमित्त असतो. पण ह्या सर्व घडणाऱ्या गोष्टी मागे देवीचा वास असतो, देवीचा आशीर्वाद असतो आणि तिचं वास्तव्य असतं. त्यामुळे आई भैरी भवानी, आई वाघजाई यांच्या कौल मिळाल्याशिवाय ह्या गोष्टी शक्यच नसतात. त्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टी आमच्या हातून घडवलेल्या आहेत. माझा लहान भाऊ अक्षय आणि त्याची पत्नी सौ श्रेया अक्षय दळवी हे देखील ह्या गोंधळामध्ये सहभागी झालेले आहेत. आमच्या पिढीतील, माझ्या पिढीतील हा शेवटचा गोंधळ. त्यांचंही गेल्याच वर्षी लग्न संपन्न झालं आणि ते देखील या गोंधळामध्ये सहभागी झालेले आहेत. दोघांच्याही शुभ हस्ते पूजन होत आहे, मनोभावे पूजन होत आहे आणि खऱ्या अर्थाने या गोंधळ विधीला सुरुवात झालेली आहे. साधारणतः सकाळी 11 वाजल्यापासून या विधीला सुरुवात होते आणि त्यानंतर ही 5ही जोडपी या ठिकाणी आरतीसाठी उभे असतात आणि देवीची आरती संपन्न होत असते. आणि हा जे काही गोंधळाचं काम आम्ही योजलंय त्याप्रमाणे बघा हे तुझा मान भरलाय पाठीचा म्हणून त्याप्रमाणे लिगाचा नारळ दिलाय. भाऊ विकायला जो काही भक्त द्यायचा तो आम्ही मागवून देणार आहोत. तर बा हे नारळ बोलणं सोनं करून आपला मान्य करून घे. तुझं नाव करते पोटभर त्याला पैसा तुम्ही शहरात औषधी बा एकाच 21 कर 5-50 कर बा जसाच पैसा वेचपळ सांभाळ गाडी घोड्यात सगळी गोष्टी धंदे होते याशिवाय बरकत येते. आणि जसाच पैसा मी असं सांभाळून बा हे तुला नारळ बोलणं सोनं करून आपला 5 ड्युटी पण त्याच्यामध्ये ठेवलाय. हा घे मान्य करून आणि सांभाळ बा सगळी गोष्टी मुलाला सुख शांती दे. तसंच त्यांचं काय घरी गोंधळाचं पूजन संपन्न झाल्यावर आम्ही सर्व मंडळी आई वाघजाईचा आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या मंदिरात प्रस्थान करीत आहोत. आई वाघजाई आमची ग्रामदेवता. हिच्या आशीर्वादाशिवाय, तिच्या पुण्याईशिवाय या सगळ्या गोष्टी अशक्य होत्या. त्यामुळे संपूर्ण कुटुंब तिच्या चरणी लीन व्हायला, तिला ओठी भरण्यासाठी तिच्या मंदिरात प्रवेश करतोय.
देवळामध्ये देवीची पूजा अर्चा संपन्न झाल्यानंतर संपूर्ण गावामध्ये जाऊन जोगवा मागण्याची एक अनोखी पद्धत आहे. म्हणजे जोगवा मागणं अर्थात प्रत्येक घरात जाऊन साहित्य जमा करून ते गोंधळाला वापरावं अशी रीत आहे, परंपरा आहे. आणि तीच अंगीकरण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. संपूर्ण गावातून जोगवा मागून झाल्यानंतर आपण आपल्या घरी अर्थातच रुक्मिणी निवासमध्ये प्रस्थान करतोय. संपूर्ण गावामध्ये जोगवा मागण्याकरता जवळजवळ बिन चपलेचे आणि भर पावसात देखील आपल्याला 2 तास प्रवास करावा लागला. पण तो प्रवास थक्क करणारा होता, आल्हाददायक होता. आणि रुक्मिणी निवासमध्ये आमचं स्वागत माझी बहीण हिंदवी प्रेम सावंत हिने केलेलं आहे. आणि अशा रीतीने आई भैरी भवानीच्या गोंधळाचा हा दुसरा भाग इथे समाप्त करतोय. पण तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला मुख्य सर्व विधी पाहायला मिळणार आहेत.
या ड्युटी कशा पेटवल्या जातात, हे गोंधळ कसे उभारले जातात, हे घट कसे मांडले जातात, ड्युट्या कशा नाचवल्या जातात, ते देखील देहभान हरपून आणि कथा कशी सांगितली जाते यासाठी तिसरा भाग नक्की पहा.